वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेडमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात वंचित आघाडीसह भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहारा संदर्भात 1949 कायदा रद्द करावा अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका आता थेट जेसीबी मशीनचा वापर करत आहे। पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांचे साहित्य जाग्यावरच जेसीबीने नष्ट करण्यात येत आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी ही मोहीम शहरात सर्वत्र राबवण्यात येणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले। बोगस पूरग्रस्तांची यादी रद्द करा या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। नांदेडमध्ये पूरग्रस्तांची बोगस यादी तयार करणाऱ्या दोषीवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथल्या श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे सामने घेण्यात आले। या स्पर्धेत नामवंत पैलवानांनी सहभाग नोंदवल्यामुळे कुस्त्यांचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शेजारच्या तेलंगणा राज्यातून हळदीची आवक वाढल्याने नांदेडमध्ये हळदीचे दर घसरले आहेत। सुरुवातीला 14,000 रुपये क्विंटल असणारी हळद आता 11,000वर घसरली आहे। त्यामुळे भाव आणखीन कमी होऊन नुकसान टाळण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात राबत हळदीची काढणी करताना दिसत आहेत। नांदेड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी होऊन देखील मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरीने तळ गाठलाय। त्यामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवणार आहेत। काही गावात आतापासूनच पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसते। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।